नमस्कार, सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आज आपण कंटोलाची पातळ भाजी बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे। खूपच लोक हिला भरून म्हणजे अशी स्टफ्ड कंटोला बनवतात, नाही तेव्हा त्याला आपण असं सुक्की भाजी बनवत असतो। पण आज मी इथे तुम्हाला रस्सा भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी दाखवणार आहे। तर इथे मी काही पाव किलोच्या आसपास कंटोले घेतलेले आहेत। अगोदरच मी त्यांना स्वच्छ धुवून घेतले होते, पण मी परत अजून एकदा तुम्हाला इथे स्वच्छ असे धुवून दाखवत आहे। तर इथे मी सगळे कंटोले असे त्यांना थोडीफार अशी काही घाण जर असेल तर ती अशी व्यवस्थित काढून घ्यायची। तुम्ही ती डायरेक्ट असं न काढता तिला जर चांगलं एक मोठं भांडं जर पाण्याचं भरून तुम्ही त्यात जर कंटोले टाकले तर ती घाण आपोआप वरती येते, बघू शकता आपण। तर या पद्धतीने आपण इथे कंटोले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं एका कोरड्या कपड्याने व्यवस्थित असे पुसून घ्यायचे आहेत। पुसून झाल्यानंतर त्याला तुम्ही अशा गोल स्लाइसमध्ये किंवा लांब लांब असे स्लाइस असतात, जसं आपण शिमला मिरची वगैरे कापतो, मिरची कापतो त्या किंवा कांदा कापतो ना आपण जसं लांब लांब स्लाइसमध्ये, तसं देखील तुम्ही कंटोले असे कापू शकतात। आता इथे आपण हे सगळे कंटोले असे कापून घेतलेले आहेत। आता एकीकडे मी इकडे गॅस चालू करून घेत आहे आणि त्यावरती एक तवा ठेवलेला आहे। त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे असे भाजून घेणार आहे। शेंगदाणे देखील अति म्हणजे खूपच काळपट असे भाजायचे नाही आहेत, त्याची देखील चव त्या भाजीमध्ये उतरेल म्हणून। तर व्यवस्थित असे शेंगदाणे आपण इथे त्याचा असा ओलसरपणा जो असतो तो निघून जायला पाहिजे म्हणून असे भाजून घेतलेले आहेत। तुम्ही इथे कच्च्या शेंगदाण्याचा देखील वापर करू शकतात किंवा तुमच्याकडे जर अगोदरच भाजलेले असते शेंगदाणे तर काही हरकत नाही। आता एकीकडे मी एक मिक्सरचं भांडं घेत आहे, त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये मी अजून 2 ते 3 हिरव्या मिरचीचा वापर करत आहे। तुम्हाला किती तिखट प्रमाणात हवं आहे, म्हणजे किती तुम्ही स्पायसी खाता, तिखट खाता त्यावर तुमची डिपेंड आहे भाजी किती तिखट करायची म्हणून। तर इथे मी 3च मिरच्या घातलेल्या आहेत। तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल चटणीचा वापर देखील करू शकतात। तर काही लसूण घातलेले आहेत मी 10-12 पाकळ्या, त्याचबरोबर 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि ती टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशी व्यवस्थित त्याची पेस्ट बनवून घेत आहे। तर आता मी मिक्सर ग्राइंडरमध्ये व्यवस्थित असं पेस्ट त्याची अशी प्युरीसारखं बनवून घेतलेलं आहे। आता एकीकडे मी गॅसवरती कढई ठेवत आहे। 2 ते 3 पडी आपण त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। आता आपण इथे तेल टाकून झाल्यानंतर जिऱ्याची, कढीपत्ता असेल तुमच्याकडे कढीपत्ता किंवा तुम्हाला अजून बारीक लसूण ठेचून हवा असेल तर त्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता। तर अशी फोडणी द्यायची। फोडणी देऊन झाल्यावरती आपण जी पेस्ट तयार केली होती शेंगदाण्याची, हिरव्या मिरचीची, लसूणची, ती त्यामध्ये घालायची आहे आणि 1-2 मिनटं अशी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। आणि ती परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण जर तुम्हाला जर काही गरम मसाले, काही बेसिक मसाले जर घालायचे असतील ते देखील घालू शकतात। मी स्टार्टिंगला कढीपत्ता घालायचं विसरले होते म्हणून मी नंतरनी कढीपत्ता घातलेला आहे। काय हरकत नाही, कारण आपण अजून फोडणी दिलेली नाही पूर्णपणे। तर थोडीशी हळद पावडर, काही 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालणार आहे। तर ह्या पद्धतीने आपण सगळं व्यवस्थित जिन्नस असं व्यवस्थित असं अजून एकदा परतून घ्यायचं आहे। सगळे मसाले जे आपण टाकून घेतलेले आहेत ते, जसं काही हळद आणि लाल मिरची। आता त्यामध्ये आपण ज्या भांड्यात आपण ही प्युरी तयार केलेली होती शेंगदाण्याची, त्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन आपण ते फोडणीमध्ये टाकणार आहोत। आता 1 ते 1.5 ग्लास आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण आपली इथे ग्रेव्ही व्यवस्थित अशी तयार झालेली आहे या भाजीची। आता जे कंटोले आपण कापलेले होते ते देखील त्यामध्ये शिजण्यासाठी टाकून द्यायचे आहेत। आता चवीनुसार मीठ देखील आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत। अशी सुंदर भाजी आपण घरी बनवू शकता। खूपच कमी लोकांना माहिती असेल ही आपण की कंटोल्याची पातळ भाजी बनवू शकतो म्हणून, आणि खरंच खूपच छान लागते ही कंटोल्याची भाजी खायला। तर नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तर इथे आपण शेवटी कोथिंबीर चिरलेली ती देखील घातलेली आहे। फक्त 10 मिनटात आपली ही भाजी बनवून तयार होते। तर मी इथे 10 मिनटात तुम्हाला ही भाजी कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा, कारण खूपच सोपी रेसिपी आहे आणि त्याची ग्रेव्ही देखील खूप छान आहे, खायला देखील खूपच छान लागते। तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्ण मेजवानी ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।